आणि दोघांना मॅनेज आहे त्याबद्दल धन्यवाद. फक्त नावं सांगण्यासाठी कोण तुमचा दुसरा प्रतिनिधी असेल तर पाठवा प्लीज. 3 खेळाडू त्यांच्या कारण वन शॉटनी ते खेळतायत. कमिटीला सांगितलं वन शॉटनी ते खेळतायत, मात्र त्यांचा प्रतिनिधी आहे इकडे नावं सांगण्यासाठी. धन्यवाद. षटकाराला 500 आणि चौका 200. प्रदीप पाटील चला स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट जाईल सेमीफायनल मध्ये. गॉडसन तेज तर्रार. गॉडसन की क्या पहिला तो चेंडू फुल पिच डिलिव्हरी आहे. पहिल्या चेंडूवर हा मिळतोय MVPL चा एक्सलंट षटकार. धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 7. काय लिहिले का मला इथून लांबून बरोबर दिसत नाही रे. काय नाव आहे? जय जस्ट काय बॅटरचं नाव काय रे बॅटरचं? आता मात्र बघा ऑफ स्टंपच्या बाहेर खूप वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. अंपायर सांगतायत यस व्हाईटचा सिग्नल देत आहेत आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 8. सॉरी 1+1 होते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 10. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हलक्यात आणि ऑन साईडला खेळून काढलाय. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्स संघाची धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 11. यस जागा बनवायची होती मात्र ती बनली नाही. एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर टायमिंग नाही. कव्हर पॉइंटला फलंदाज तिकडे बाद. थोडेसे नाराज होत आहेत. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपये आहेत. सन्माननीय संजोग दादा इकडे बसलेले आहेत, त्यांच्या वतीनं मला सांगण्यात इकडे येते या साहिल पाटील. साहिल पाटीलची एक खासियत आहे. यस अंपायर शूज स्प्रे पाहिजे का? चला डायरेक्ट फर्स्ट एड बॉक्स आतमध्ये न्यायचा आहे. जस्ट तिकडे बाद होत आहेत. थोडंसं मोहात पाडलं होतं आणि मी खरोखर गॉडसन की क्या यांची स्तुती करेन. 1 मिनिट थांबा, स्प्रे देतो आम्ही, पाठवतोय. चला कॅश जमा करा इकडे. ओ भाऊ हा इथे जमा करायची. जमा आम्हाला पण इकडे जमा करायला लावलेले 50,000. हा नुसतं बोलू नका दादा, या जमा करा कॅश. साहिल पाटील साठी प्राइज आहे, मात्र जमा झाल्यावर मी सांगेन ते काय प्राइज आहे. सुवर्ण संधी आहे साहिल पाटील साठी.
या खरोखर बघा फुल पिच डिलिव्हरी होती. तरी साहिलची खासियत आहे या मॅचच्या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा हिरो का ठरला होता. आल्या आल्या डी झोन मध्ये स्टोक्स खेळतायत 2 धावेंसाठी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 12. यस आडवा पट्ट्याने थोडंसं रूम द्यायचा होता. क्या बात आहे बघा रूम सक्सेसफुल झाला. शॉट सुद्धा सक्सेसफुल झाला. आज साहिल पाटीलचे चाहते जयेश पाटील इकडे आलेले आहेत. त्यांच्या षटकारासाठी ते सांगतात 500 रुपये जयेश पाटील यांच्या वतीने देण्यात येतील. धन्यवाद. जयेश पाटील किशोर पाटील इकडे बसलेले आहेत. साहिलसाठी हे पारितोषिक आहे. त्यांच्या षटकारासाठी 500 रुपये. धन्यवाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 17 एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना मॅकमिलन काल दिवस गाजवला. चेंज ऑफ पेस क्या बात आहे बघा. थोडीशी एज लागली. प्रयत्न चांगला केला होता. मॅक्कू थोडेसे नाराज तिकडे आहेत. सिंगल्स मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18. साहिल जयेश पाटील किशोर पाटील यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये कॅश जमा झालेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमचे दोन्ही ऑपरेटर तुम्ही बघत आहात. कॅमेरामॅन विवेक दादा आणि सेनू दादा. ऑपरेटर साई कृष्ण आणि स्वतः ओनर आहेत प्रथमेश प्रिन्स मूवीज भिवंडीच्या माध्यमातून लाईव्ह यूट्यूब. बघा पुन्हा एकदा पुढे आले. गॅप शोधला साहिलने. डी झोनमध्ये तिकडे चेंडू जातोय. आवडतं ग्राउंड आहे. सरावाचं ग्राउंड आहे. इथेच प्रॅक्टिस करत असतात म्हणून या सगळ्या जागा त्यांना व्यवस्थित माहीत आहेत. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 20. षटकार मार आणि 500 रुपये मिळव. साहिल पाटील किशोर पाटील आणि जयेश पाटील यांच्याकडून. शॉट प्लेन पूल केलाय. पॉवरफुल होईल का. पुढे आले. गाडी सुटली. अंपायर सिग्नल मात्र येतात 4. पहिल्या चेंडूवर जर बघितला इनसाइड एज लागली होती. मॅक्कू नाराज झाले. त्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्राचा खेळाडू लवकर पुढे आला. चेंडू थोडासा चकवा देऊन गेला 4 धावेंसाठी. आगरी कोळी जास्तीत जास्त लाव. आपली प्रीमियर लीग आहे आगरी कोळी. रिवर्स स्ट्रोक क्या बात है. सक्सेसफुल. यह नाम है साहिल पाटील. 500 रुपयाचा मारी ठरतोय. मात्रे साहेबांकडून षटकारासाठी 500 रुपये जमा झालेले आहेत. पुन्हा एकदा बघा थोडासा पायाचा उपयोग केला होता. चकून जातोय बघायचं आहे. फुटबॉल प्रमाणे हा चेंडू जाईल का बाहेर. यस थर्ड मॅन रिझन मध्ये हा पुन्हा एकदा नशीबवान चौका. प्रहार करतायत साहिल पाटीलला. छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ सुभान अल्लाह. चेंज ऑफ पेस पुढे आले. जागा बनवली.
मात्र एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर टायमिंग नाही, नाराज आहेत साहिल पाटील. फलंदाज तिकडे बाद. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे उत्कर्ष म्हात्रे. प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे बघा, चेंडू बॅटवर चेक करतोय, अंपायर सांगतायत यस पॉवर प्ले आहे, सिग्नल देत आहेत दोन्ही कॅप्टनसाठी. चला सुरुवात करा. हितेंद्र तुम्ही स्ट्राईकला बघतायत, उत्कर्ष नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाजी मार्कवर लिओनला तुम्ही बघतायत, लिओन नाटू आणखीन एक उत्तम परिसरातील अतिशय चांगला गुणवंत असा गोलंदाज आहे लिओन नाटू. बघायचं आहे कशी सुरुवात करतील. दोन दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्टार्ट ऑफ द रनअप, पहिला चेंडू, गुड बॉल. आडव्या बॅटने सक्सेसफुल फलंदाज कधी जास्त होत नाही, खूप कमी वेळ आम्ही असा बघितलेला आहे आडव्या बॅटने खेळणारा. मात्र आडव्या बॅटमध्ये सक्सेसफुल कोल्हापूरचा टायगर ज्यांना ओळखलं जातं, कोल्हापूरचा जो पांढरा तांबडा रस्सा आहे त्याच्यापेक्षा फेमस आहे नितीन माटुंगे. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस, क्या बात है, डिस्को डांस तततैया. आउट झाला. कडून आपल्याकडून प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज दादा इकडे आलेले आहेत. संध्याकाळचं वातावरण आहे, थोड्याच वेळात जेव्हा सूर्यनारायण देव खाली जाईल, विद्युत प्रकाश ज्योतात, जेव्हा लाईट्स ऑन होतील तेव्हा चार चांद दिवसासारखे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय, एव्हरेस्ट. एव्हरेस्ट नाव आठवलं तर मग कोण, असं जगातलं सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर मानलं जातं. चढाई करणं एवढं सोपं नाही आणि तेवढंच उंच नाव या फलंदाजाचं आहे, एव्हरेस्ट. धावसंख्या ती म्हणजे 34. आतापर्यंत बघितलं तर 3 गडी बाद झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, ऑन साईडला चेंडू जातोय, बघायचा आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने क्षेत्ररक्षक तिकडे गेलाय. शॉर्ट लेगचा एक खेळाडू तुम्ही बघितला, कारण तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 36. प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाशी आपला आकडा चांगला असावा, पण कोणाशी 36चा आकडा नसावा. हाच 36चा आकडा होता दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांमध्ये होता. मात्र 36 वर्षांनी एका फिल्ममध्ये ते एकत्र आले. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन चेंडू आहे, बघायचा आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बाउन्स, खेळाडू तिकडे अवेलेबल आहे आणि सौदागर चित्रपटामध्ये ते एकत्र आले. 36 वर्षांनी सिंगल्स तिकडे मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 37. 37. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, बघायचं आहे. कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये जाणार आहे. म्हणजे ही मॅच किती महत्त्वाची आहे दोन्ही कॅप्टन, दोन्ही संघ मालकांसाठी. अपेक्षा जास्त आहेत, कारण ही चकाकणाऱ्या ज्या 2 ट्रॉफ्या आमच्या समोर तुम्ही बघतायत, ज्या स्पेशल नितीनजी वारे यांनी जर्मनी स्पेशल वरून मागवलेल्या आहेत.
चेंज ऑफ पेस, फक्त जागेवरून कव्हर्समध्ये खेळायचा होता, बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे करतायत. क्रिकेटमध्ये बघा, कारण जवळजवळ 90% यष्टीरक्षक कोण असतो? विजयाचा शिल्पकार असतो. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात क्रमांक 1चा यष्टीरक्षक कोण होता? गणेश गल्लीचे कांचन पवार. सेकंडला होते अनिलदादा घोलतकर. ही नावं मी कधीच विसरू शकत नाही. आणि घाटकोपरचे चेतन चाचा क्रमांक 3वर. आता मात्र बघा, वेगाने चेंडू टाकला, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला, मात्र एज लागते आणि फलंदाज तिकडे बाद. सौरभला तुम्ही बघतायत, यानंतरची मॅच जबरदस्त होणार आहे. बेधडक नंबर 1 कडक बॉस व्हिक्टोरियन्स आणि महादेव आशीर्वाद. तयार राहायचंय. एक इनिंग झाल्यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बघायचं आहे टॉस बॉक्समध्ये खरा बॉस कोण होईल यानंतरच्या मॅचचा, ही तर वेळ सांगेल. मॅकमिलन पुन्हा एकदा पहिला चेंडू बघा, फुल पिच डिलिव्हरी होती. मुंबईला गेला तर तर आज ओंबरमदेव मास्टर क्रिकेट संघ तुर्भे गाजवला, चेंबूर गाजवल्या. आपल्या गुणवत्तेने सन्माननीय गणेशजी पाटील यांचं आगमन. फुल टॉस चेंडू आहे, आकाशात चेंडूने घेतले, जास्त हाईट. बघायचं आहे ड्रॉप द कॅच, ड्रॉप द कॅच. आयुष्यमान भव. आता एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या, टक्कर पण होईल, आवाज पण येईल. एका ट्रॅकवर या दोन्ही गाड्या कशा आल्या हे त्यांना तर समजलं नाही, कारण कॉल दिला नाही तिकडे व्यवस्थित. आणि त्यानंतर आमचे बंधुराज भाग्योदय आळवे, गणेश पाटील यांचं सुद्धा आगमन इकडे व्यासपीठावर झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम गणेशजी पाटील. 2 अनमोल रत्न आहेत. काही साईलनी बॅट मध्ये हितेश जातोय. बघायचं आता या दोन्ही बॅटरीची पार्टनरशिप किती होईल. प्रभाकर मात्र मित्रमंडळ गोडदेव व नाकवा बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आगरी कोळी MBPL 2024. यानंतर बॉस व्हिक्टोरियन्स आणि महादेव आशीर्वाद. रफ अँड टफ. खूप मजा येईल, पैसा वसूल होणार या मॅचला 100%. ऑन साईडला चेंडू जातोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघायचं आहे डीप लॉंग ऑनला थोडासा बामनदेवचा सपोर्ट मिळाला असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा तिथे मिळाल्या आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 46. 46 धावा. इंडियन टीममध्ये 46 टेस्ट मॅच खेळणारे आणि वयाच्या 21व्या वर्षी कॅप्टनशिप करणारे खानो के खान मनसूर अली खान पतोडी सरांची आम्हाला आठवण झाली. पुढे आले, पुन्हा एकदा पुलपिच डिलिव्हरी. शॉर्ट कव्हरमध्ये तुम्ही बघताय तर चेंडू तिकडे जातोय, सिंगल्स मिळेल. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली 47.
प्रियांक म्हात्रे, प्रथमेश कारेकर, प्रेम म्हात्रे जबरदस्त स्कोरिंग करताना इकडे पुन्हा एकदा डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धाव्यासाठी क्रीज सोडली होती मात्र कॉल दिला यू वेट म्हणून आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 48. 48 धावा. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत मॅकू या नावाने खूप प्रसिद्ध आहेत. गुहागर कोतलुकला 2022ला भेट झाली होती सुमित डेगळे यांच्या जोडीला आणि चर्चा सुद्धा झाली होती. आता मात्र बघा चेंज ऑफ पेस, कारण मॅक्यूला माहिती आहे या फलंदाजाचा मायनस पॉईंट काय आहे. थोडंसं गुडलँड स्पॉटला चेंडू टप्पा पडल्यावर इनकट झाला, चायनामन झाला आणि फलंदाजाला तो काहीच समजला नाही. षटक संपतोय इकडे चौथं आणि धावसंख्या ती म्हणजे 48. 48 धावा. और मजा आएगा. शॉट ऑफ लेन पुल करतायत, पॉवरफुल झाला चेंडू जातोय सीमा पार आर पार. दमदार ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार इकडे मिळतोय. थोडासा कॉन्फिडन्स कमी होतोय निखिल यांचा आणि कॉन्फिडन्स वाढतोय तो म्हणजे बॅटरचा आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 54. 54 धावा. शेवटचं षटक आहे 54. 54 धावा. यानंतर बघायचं आहे बॉस विक्टोरियन्स आणि महादेव आशीर्वाद टॉस बॉक्समध्ये नक्कीच आम्ही इन्व्हाइट करू. एक इनिंग झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन्सला टॉस उडवण्यासाठी तुम्हाला टॉस बॉक्समध्ये यावं लागेल. टॉस उडवल्यानंतर खरा बॉस कोण असेल तेव्हाच आपल्याला समजेल. चला चर्चा सोडा, मीटिंग सोडा प्लीज. 10च्या अगोदर आम्हाला प्रेझेंटेशन पार्टी फायनल करायची आहे. अजूनपर्यंत 5 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, एलिव्हेशन कमी आहे, प्रॉपर टायमिंग नाही, चेंडू चकवा देऊन जातोय. या हा लॉंग स्टॉप रिझन मधून येतोय MBPL चा चौक. बॉल घ्या, बॉल कलेक्ट करा. आयोजक कमिटी सभासद चेंज ऑफ पेस आहे, थोडीशी हाईट आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट्स डी झोनच्या इकडे चेंडू गेला होता आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 60 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. अवांतर वाईटचा इशारा अंपायरचा येतोय आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताने प्रसन्न पाटील स्टाईलमध्ये
पुन्हा एकदा वेग आहे पण नियंत्रण नाही. तर क्रिकेटमध्ये असं चालत नाही. गोलंदाजी करताना आणखीन एक वाईट तुम्ही बघतायत. तर इंग्लंडचे बॉब विल्स नेहमी म्हणायचे, कारण जेव्हा तुम्ही वेगाने गोलंदाजी करता तेव्हा तुमच्याकडे नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. आता मात्र बघा, हा चेंडू का सोडला सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह असेल. आर्ग्युमेंट करू नका आणि पंतांशी चर्चा करू नका प्लीज. किती बॉल बाकी आहेत? 62 धावा, 2 चेंडू शिल्लक आहेत. वन डे क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना 62 वेळा मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. तोच आकडा इकडे येतोय, तो म्हणजे 62. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन डी झोन मध्ये. मला वाटतं चेंडू तिकडे जाईल. अंपायर सिग्नल. 2 धावा, 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 64, 64 धावा. चला, एक इनिंगच्या ब्रेक नंतर बॉस व्हिक्टोरियन्स आणि महादेव आशीर्वाद प्लीज तुम्ही इकडे या, टॉससाठी या. एक इनिंग संपल्यानंतर लगेच या, जेणेकरून थोडीशी चर्चा मनीष पाटील जे असतील टॉस बॉक्समध्ये थोडीशी चर्चा होईल. दोन्ही कॅप्टनशी थोडासा वेळ मिळेल आणि त्याच्यानंतर या मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ आहे, पुल केलाय. काय जबरदस्त ताकदचा उपयोग. MBPL ब्रिलियंट षटकार. इकडे स्वतः वडील आणि चिरंजीव इकडे आहेत. 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. 2 षटकार अप्रतिम मारले होते आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज क्रिकेट जगतामध्ये साहिल खूप मोठं नाव आहे. चला, पुन्हा एकदा मी मनीष पाटीलजी कुठे आहेत? मी जाऊ का टॉस बॉक्समध्ये? काय विश्वकर्मा कनवजी या. बिग टॉस दिस टुर्नामेंट. 2 दिग्गज संघ आहेत. एका ठिकाणी बॉस आहे, दुसऱ्या ठिकाणी महादेव आशीर्वाद आहे. आय विल इन्व्हाइट टू कॅप्टन प्लीज कम द टॉस बॉक्स. या स्पर्धेतील सगळ्यात मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे या सेकंड इनिंग नंतर. या दोन्ही कॅप्टन्सला मी इन्व्हाइट करतोय आणि सन्माननीय गणेश पाटील आणि भाग्योदय आळवे यांना विनंती आहे, टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल प्लीज. बॉस व्हिक्टोरियन्स. यस, कॅप्टन इकडे आलेले आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. महादेव आशीर्वाद कॅप्टन, चला या. बघा, सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर टॉस झाला पाहिजे. महादेव आशीर्वाद कॅप्टन. महादेव आशीर्वाद. महादेव आशीर्वाद कॅप्टन प्लीज या.
मनीष पाटील शेवटचा कॉल आहे. या बॉस विक्टोरियन्स आमच्या जोडीला जोडले गेलेले आहेत ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघ आणि त्यावेळचं ओल्ड इज गोल्ड क्रिकेट गणेश पाटील सोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आमचे बंधुराज सुद्धा आहेत भाग्योदय आळवे आणि टू कॅप्टन महादेव आशीर्वाद एंड बॉस विक्टोरियन्स वॉज द कॉल. येस बॉस विक्टोरियन्स कॅप्टन वॉज द कॉल. कोहली क्या बात है. यू ऑन द टॉस. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट यू डिसाइड. फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतलेले समोरचा संघ अतिशय चांगला आहे. काय म्हणाल समोरच्या संघाबद्दल. अशी आहे चांगला आहे पण आता काय बोला आम्ही पण चांगले आहोत ते पण चांगले आहेत जी काय आज आयोजनाबद्दल कसं वाटतंय. चांगलं आहे आयोजन चांगलं आहे एकदम. तर यस साहिल यू लॉस द टॉस. काय फरक पडेल काय वाटतंय का. काय फरक तर पडणार नाही पण आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. ही मॅच इंग्लंड ऑस्ट्रेलिया होईल असं वाटतंय. हो नक्कीच. चला बॅक टू द कारण मॅच तिकडे सुरुवात होते. मान्यवरांना विनंती आहे तुम्ही व्यासपीठावर जा स्थान बंधवा. दोन्ही कॅप्टन्सना पुन्हा एकदा तुमच्या या मॅचसाठी हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. मनीष पाटीलजी तिकडे असतील या सेकंड इनिंगसाठी. मधुर आवाज ऐकूया. चला अंपायर सिग्नल देतात मनीष पाटीलजी. धन्यवाद नितीनजी आळवे. थँक्यू. 71चं टार्गेट आहे आणि सन्माननीय संजोगदादा चव्हाण व्यासपीठावर आहेत. त्यांनी लगेच बक्षीस जारी केलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस फलंदाजाला मिळणार आहे. मॅकमिलन गोविंद आणि मॅकवन हे दोन बॅटर्स स्टार्ट करतील श्रेय 11 या संघासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार जश पाटील. पंचांच्या डावीकडून घेत आहेत स्टार्ट. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. शो युअर बेस्ट गेम ऑफ दिस इव्हनिंग. पहिल्याच बॉलला पुल केलंय. ट्रॅप रचला होता. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे तैनात साहिल. ओ ओ कॅच ड्रॉप. नाव दिस मोमेंट इज अनफॉरगेटेबल. न विसरता येणारा क्षण असेल हा साहिलसाठी कारण मॅकमिलन गोविंदचा तो झेल सुटलेला आहे आणि त्या कॅचचं महत्त्व येणारा काळ ठरवेल. कारण बघा इतकाही कठीण जो मला असं साहिलचं लक्ष नव्हतं म्हणजे वेल जज करू शकला असता तो पण थोडीशी घाई गडबड झाली. ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाली. बॉडी बॅलन्स चुकला. जशने ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती पण जशला यश मिळत नाही आहे आणि रॉयल्स टर्नरला सुद्धा. दरम्यान एक सिंगल मिळाली स्ट्राईक एंडला. आता आपण पाहतोय मॅकमन. हो यावेळेस रिच मध्ये होता बॉल. आउट ऑफ रिच केलाय. नॉट ऍक्सेसिबल. काऊ कॉर्नर सीमारेषा पार मिळतील 6 षटकार. वरचा चेस करण्यासाठी धावसंख्या 7 झालेली आहे आणि पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये तुम्ही फलंदाजाच्या कक्षेत चेंडू देऊ शकत नाही. मॅकमन त्यातल्या त्यात आक्रमक शैलीचा फलंदाज ओळखला जातो आणि त्याने कुठल्याच क्षणाचा विलंब न करता एक चांगला बॅकलिपचा वापर 6 धावा त्याला मिळाल्या. जस्ट यार. बाउन्सर पण नो आहे त्या ठिकाणी. पंचांनी त्या ठिकाणी नो घोषित केलेला आहे. तर दरम्यान पिचिंग आउटसाइड द क्रीज असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. सर्व घटनाची माहिती गोलंदाजाला मिळते. एकंदरीत त्या गोष्टी समजून घेण्यासारख्या असतात. दरम्यान पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे 8 धावा. 8 रन्स ऑन बोर्ड. मुक्त फटका खेळण्याची संधी आता फलंदाज मॅकमनला मिळेल. यावेळेस चांगला बाउन्सर पण या ठिकाणी बघा या अगोदर स्ट्रायकर पंचांनी उंचीची दखल घेतली होती आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा तो बाउन्सर आला म्हणजेच तो एका षटकातला कोटा पूर्ण केला होता गोलंदाजाने. पुन्हा एकदा बाउन्सर आला. पुन्हा एकदा ती सूचना मिळेल. यानंतर तुम्ही इतक्या उंचीचा बाउन्सर हाताळू शकत नाही. चला एक धाव अजून मिळेल आणि अजून फ्री हिट कंटिन्यू राहणार आहे. लक्षात घ्या फ्री हिट कंटिन्यू राहील. धावसंख्या 9 झालेली आहे.
मला असं वाटतं श्रेय इलेव्हनला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची सवय पडली. काल आपण रात्री तेच पाहिलं. काल 70चं टार्गेट चेस केलं होतं, आज 71चं टार्गेट आहे. पण संघ वेगळा आहे, रॉयल स्टनर आहे. रॉयल स्टनरने आजच्या वेळापत्रकाची सुरुवात चांगली केली, चांगल्या विजयाने केली. जस्ट एअर फ्रीडचा बॉल घेऊन स्ट्रायकिंग इंडला मॅक 1 ड्राईव्ह केलाय बॉलला अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत या फ्री हिटच्या बॉलवर फक्त 1 धाव मिळते आणि आता डबल डिजिटवर स्कोअर जाऊन पोहोचतोय. 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 61 धावांची गरज आहे. 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही संघ जिंकण्यासाठी आसुसलेले आहेत, कारण जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे, ती दावेदारी पेश करणार आहे. या अगोदर 2 संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. यावेळेस लोवा फुलटॉस ऑन साइडला स्लॉग हिट करताना क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेटात त्या गोष्टी शहानिशा केली नाही. एकदा संधी मिळाली, बार बार नाही मिलेगा मौका, आणि त्याचमुळे फलंदाज होत आहेत बाद. मॅकमिलन बॅक टू पॅव्हिलियन. आहे पण स्ट्रोक चांगला होता, पण फील्ड प्रोटेक्शन चेक करून स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक कुठे तैनात ठेवलेले आहेत आपल्यासाठी, त्या गोष्टीची शहानिशा करून तुम्हाला स्ट्रोक खेळायचे असतात, पण मॅकविलन तसं करताना पाहायला मिळालं नाही. दरम्यान योहान मुंबईकर नवीन मीटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. धावसंख्या झालेली आहे 10, गडीबाद 1. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय या पहिल्या षटकातला, आणि आता 5वा बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर तयारी करतोय. योहानसाठी बक्षीस आहे 3 षटकारांसाठी 10,000 रुपये वायसीबी चौक, आणि त्यातला हा पहिला षटकार आलाय काव कॉर्नर सीमारेषा पार. बक्षीस समालोचन कक्षामध्ये जमा होतील. जर बक्षीस खेळाडूला लागली नाही तर 20% कापून ती देणगी समजून 80% रक्कम परत केली जाईल, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 10,000 लावा, 20,000 लावा, कॅश येऊ द्या, आयोजकांचा थोडा फायदा झाला पाहिजे नाही का. दरम्यान यस 10,000चं कॅश प्राईज आहे योहानसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार वायसीबी चौक या संघाकडून. योहान एक प्राइसलेस प्लेयर आहेत, त्यांच्यावर जितकी रक्कम लावू तितकी कमी आहे. त्यांचं विकेट किपिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. जशी अमोल बेतसकर यांची यष्टीरक्षकांची किमया आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय, तसंच या जनरेशनचं क्रिकेट आपण पाहतोय. योहान मुंबईकर आता बॅटरच्या भूमिकेत आपण पाहतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केलाय, क्लासिक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, अगदी चाचपडतात बॉल अडवताना. कारण एक धावेचं महत्त्व क्षेत्ररक्षकांना सुद्धा ठाऊक आहे, त्याचमुळे 1 सिंगल मिळते, आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 71 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे 17 धावा, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 54 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 54 धावांची गरज. संजोग दादा चव्हाण यांच्याकडून 2 षटकार म्हणजे 2,000 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेलं आहे समालोचन कक्षामध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 17 धावा. एक चांगली स्टार्ट आहे. ज्या गतीने खेळायचं आहे त्याच गतीनं त्याच मतीनं खेळतोय तो म्हणजेच श्रेय इलेव्हन हा संघ. आता साहिल पाटील, मागच्या सामन्यामध्ये साहिलचा खेळ आपण पाहिला, भारदस्त खेळ आपण त्याचा एन्जॉय केला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला, आणि पुन्हा एकदा त्याच्याच गोलंदाजीची आवश्यकता आता आहे रॉयल स्टनर्स टीमला. घरची खेळपट्टी, घरचं मैदान, आणि पाहूया या मैदानावर तोच धमाका
साहिलचा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय का? स्ट्रायकिंग एंडला योहान मुंबईकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅकवन आपण पाहतोय. चला सन्माननीय योगेशजी पाटील आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे प्लीज. फुल टॉस बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहे डीप मध्ये. खूप चांगलं बॉडी बॅलन्स रिफ्लेक्सेस पाहायला मिळते. जस्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले, एक सिंगल मिळते. मीरा भाईंदरचं क्रिकेट किती विकसित आहे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. एव्हाना प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून खूप प्रवास करावा लागतो खरं तर या सर्व मीरा भाईंदरच्या ग्रामीण संघांना. स्पर्धा कमी होतात मीरा भाईंदरमध्ये. आम्ही देखील प्रयत्न करतोय की मीरा भाईंदरमध्ये एक गाव एक संघाच्या फॉर्मॅटच्या स्पर्धा कशा वाढतील. ऑन साईडला मॅकवन खेळले आहेत, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, धीम्या गतीनं बॉल पोचते फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये. स्ट्रगल सक्सेस कोणाला? तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण तू मी चालू होती, धाव घ्यायची की नाही घ्यायचं आहे तो संभ्रम फलंदाजाच्या मनामध्ये. शेवटी एकमत झालं, पण धावच्या स्वरूपात मॅकवन परतले, धक्का बसतोय दुसरा श्रेय 11ला. तसेच नितीन वारे आणि प्रवीण वारे, चला या आपण देखील मुख्य मंचावर यायचं आहे. मनीष नंदकुमार पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. आपण देखील व्यासपीठावर येऊन बसून घ्यायचं आहे प्लीज. मॅकवन यांच्या वतीने एक षटकार आला, ते बाद झाले. मॅकविलन फक्त एक धावा करून बाद झाला. आता योहानच्या मदतीला गॉडसन किका. पहिल्या डावामध्ये जितक्या धावा खर्च झालेल्या आहेत त्या धावा वसूल करण्याची गॉडसनलाही एक नामी संधी आहे. गॉडसन एक हुशार असा फलंदाज आहे आणि त्याची हुशारी या सामन्यामध्ये साहिलच्या समोर पाहायला मिळेल का? धावसंख्या 19. हो यावेळेस बघा ऑन साईडला स्वीपचा अंदाज, पण क्षेत्ररक्षक आहे. फ्लॅटेड स्ट्रोक खेळला होता पण शून्यावर बाद होऊन परत त्यात गोल्डन डकवर गॉडसन किका पडलाय आज. परतावं लागते. नवीन फलंदाज निखिल गोविंद आपण स्ट्रायकिंग एंडला पाहणार आहोत. तर सुरुवात चांगली झाली होती श्रेय 11ची, पण या दुसऱ्या षटकामध्ये साहिलने ब्रेस कंप्लीट केले. बॅक टू बॅक दोन फलंदाज, सॉरी ब्रेस नाही, एक तर धावचीच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज आणि आता ही विकेट त्याच्या खात्यात जाते. बघा मुख्य पाहुणे या स्पर्धेनिमित्त भेट द्यायला येणार आहेत. सन्माननीय आमदार, तसेच नगरसेवक असतील किंवा उद्योगपती असतील, आमचे गोडदेवचे ग्रामस्थ, त्या सर्वांसाठी आपण मुख्य प्रवेशद्वार मोकळं करायचं आहे. ज्या ज्या वाहनस्वारांनी त्यांची वाहनं मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी मधोमध पार्क केलेली आहेत त्या सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपापली वाहनं रस्त्याच्या कडेला पार्क करा. शिस्तीचं प्रदर्शन द्यायचं आहे. सन्माननीय मनीषजी पाटील आपला मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. नवीन फलंदाज निखिल गोविंद. चला जास्त वेळ घेऊ नका साहिल, आपल्याला वेळापत्रक योग्य त्या वेळेत संपन्न करायचं आहे. पाहुण्यांना तो आनंद द्यायचा आहे अंतिम सामन्याचा, आणि पाहुणे येतील आणि सेमीफायनल चालू राहील तर तसं काही होऊ नये. बक्षीस समारंभ देखील एक चांगल्या पद्धतीने पार पडायचा आहे, त्याचमुळे सर्व गोष्टी योग्य त्या वेळेत संपन्न व्हायला हव्यात. हो यावेळेस बघा ऑन साईडला बैठक स्ट्रोक खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत पण डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल जाऊन लँड होईल. पाहूया त्या ठिकाणी धावा किती मिळत आहेत. या 4 धावा असायला हव्यात. आपण कमिटी मेंबरची डिस्कस करूया. तेवीस या आकड्यावर पोहोचते. हो यावेळेस हुक केलाय बॉलला, खाली क्षेत्राची निवड केली, गॅप मोठा आहे, बॉल जातोय वन बाउन्स घेऊन फाईन लेग सीमारेषा बॅक टू बॅक दुसरा चौकार निखिल गोविंदच्या बॅट मधून.
या मैदानावर षटकार तर आवश्यक आहेतच, पण चौकारांना देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. फलंदाज निखिलने तेच ओळखलेलं आहे. आणि स्क्वेअर ऑफ द विकेट, बिहाइंड द विकेट खूप चांगला तो स्ट्रोक जनरेट करतोय, बनवतोय स्ट्रोक. आणि त्याचमुळे या 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. आणि आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या दुसऱ्या षटकातले साहिलने 5. साहिल देखील थोडासा महागडा ठरलेला आहे. या 2 चौकारांचा आढावा आपण जर घेतला तर शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हरमधला. चांगली गती मेंटेन केलेली आहे श्रेय 11 या संघाने. धावसंख्येचा पाठलाग करताना जी गती हवी आहे त्याच गतीने मार्गक्रमण सुरू आहे लक्ष्याच्या दिशेनं. यावेळेस बघा खुलवट टप्प्याचा बॉल होता, बॉल डिफ्लेक्ट होतोय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल डीपमध्ये, तोपर्यंत फंबल्ड. 1-2 का 4 बॉल सीमारेषा पार. चौकार. आहे आणि पाहूया हितेश ती ओळख पुन्हा एकदा आज या संध्याकाळच्या सत्रात पटवून देतात का. हितेश तयार ओव्हर द विकेटनं. हो यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाईचा पर. क्षेत्ररक्षक आहेत तर लॉंग ऑन ला कॅच कॅरी. योहान मुंबईकर होत आहेत बाद. विकेट डाऊन. आपला एक्का तेव्हाच काढायचा जेव्हा समोरचा बादशाह काढतो. आणि आता मॅकमिलन टप्पाला राखून ठेवलं होतं, वाचवून ठेवलं होतं. आणि मॅकमिलन टप्पा आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 17 चेंडूंमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. योहानला विश्वास बसतच नाही आहे, पण योहान हे देखील विसरलाय की संध्याकाळचं सत्र आहे. बॉल ट्रॅव्हल कमी होतं, एक्स्ट्रा 4 जनरेट करायचा असतो. स्ट्रोकमध्ये काहीच चुकी नव्हती, फक्त एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स थोडं कमी गाठलं. आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक केली नाही आहे डीपमध्ये. सुंदर झेल त्यांनी टिपला. आणि आता ती विकेट हितेशच्या खात्यात जाते. जसा मी उल्लेख केला, हितेश चाणाक्ष गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि पहिल्याच चेंडूवर त्यांची हुशारी पाहायला मिळाली. पण आता मॅकमिलन टप्पा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे कॅप्टन आहेत पोचतील स्ट्रायकिंग एंडला. या सीझनमध्ये मॅकमिलनने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि आपली उपस्थितीची नोंद देण्यासाठी तो नेहमीच प्रवृत्त करतो. मॅकमिलन टप्पा स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क हितेश तयार. पंचांच्या डावीकडून राईट आर्मवर विकेट. 30 सेकंडच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, तसेच मिड ऑफ म्हणजे ऑफ साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन आपण सेट केलेलं पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हितेश तयार. यावेळेस फोर्स केलाय, तितकासा पॉवर जनरेट केलेला नव्हता हा फटका, पण त्या ठिकाणी धावा किती मिळतील पाहूया. थ्रो चांगला आहे, बॅटिंग एंडला थोडासा वाईडिश आहे, पण फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय, बॅट ब्रश झाली असंच पंच दर्शवत आहेत. मैदानात या एकंदरीत 2 धावा, 2ची होते वाढ, 2च्या वाढीनं धावसंख्या पोचते आता 33 या आकड्यावर. 33 या अंपायर. ओके, तिसऱ्या ओव्हरनंतर पाणी पाठवून द्यायचं कमिटी मेंबर की आत्ताच पाणी पाठवून द्यायचं. चला प्लीज पाणी घेऊन जा कमिटी मेंबर्स. चला लगेच आपण छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया. काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऊर्जा मिळेल कशी, थोडा रेस्ट, थोडासा पाणी. यस, इक्वेशनकडे आपण जाणार आहोत. प्रिन्स मूवीजकडून आपण इक्वेशन जाणून घेऊया. प्रथमेश आमच्या सोबत आहेत.
आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 38 धावांची, 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि बॉल शिल्लक असणार आहेत 16 चेंडू 38. सामना रोचक अवस्थेत पोचलेला आहे. ज्या ठिकाणी गॉडसन बाद झाले, ज्या ठिकाणी युवान बाद झाले, ज्या ठिकाणी मॅकमिलन बाद झालेले आहेत, तर ज्या ठिकाणी मॅकवनसुद्धा बाद झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीचे 4 फलंदाज झटपट बाद झाले आणि त्याचमुळे आता पाहूया मधल्या फळीतील फलंदाजांवर थोडासा तो आता दबाव येतोय. पण म्हणतात ना की दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खातो आणि या सामन्यामध्ये भाव कोण खाणार आहे येणारा काळ ते ठरवेल. सध्याच्या घडीला हितेचा भाव वाढलेला आहे. चांगलं षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलंय. फुलटॉस बॉल जसा आलाय तसा बॉलला फेकून दिलाय थेट काऊ कॉर्नर मिड विकेट सीमारेषा पार. आलोय तर काहीतरी करून दाखवतोय मॅकमिलन टप्पा. षटकार खेचून सिक्सर. संयुक्तदादा चव्हाण यांच्या वतीनं 1000 रुपये मिळणार आहेत. फलंदाज मॅकमिलन टप्पाला. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 39. शॉट ऑफ लेन फटक्याची निवड चुकली. पुल करायचा प्रयत्न खाली क्षेत्रामध्ये बॉल लँड होईल का. विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचतायत, चुकलेत. एक सिंगल मेल आणि सिंगलला डबलमध्ये सुद्धा कन्वर्ट केलेला आहे. एफर्ट्स बघा ना, एफर्ट्स बघा रॉयल स्टोनच्या टीमचे. सामना जिंकण्यासाठी काही करण्याची भूक या क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पाहायला मिळालेली आहे. यालाच म्हणतात डेडिकेटेड क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप चांगली खिलाडू वृत्ती आपण पाहिली, शिस्त आपण पाहिली, त्यानंतर त्यांचं वर्तन मैदानाच्या आतमधलं खरंच महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्याचमुळे कालपासून एकही वाद झाला नाही. सर्वजण एक चांगलं क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट खेळत आहेत, जे आयोजकांची खरंच गरज आहे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 41 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहे 14 चेंडू 30ची गरज. 14 बॉल्स 30. फुल लेनचा बॉल लेग कटर आहे. अपील बट नॉट इंटरेस्टेड. बॉल थोडासा रोटेट झाला टप्पा पडल्यानंतर. हितेश खूप चांगल्या पद्धतीने बॉल्स वळवतात सुद्धा. त्यापैकी हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना की दिसते तसं नसतं. रिप्लेमध्ये आपण पाहूया. बॉल हलकासा टर्न झाला, अगदी पुढ्यात ठेवला होता हा बॉल आणि त्याचमुळे बघा ना तो टर्न जो आतल्या दिशेने झाला होता तो टर्न व्यवस्थित ओळखता आला नाही आहे. जातो हा डॉट बॉल जो खूप महत्त्वाचा होता रॉयल्सटनसाठी. फुल टॉस बॉल पण यावेळी सेलिब्रेशन मिळत नाही. बॉल मात्र गॅपमधून लँड होऊन बाहेर जाण्याच्या रस्त्यावर होता, पण साहिलने उडी घेतली आणि बॉल अडवला. थ्रो बॉलिंग एंडला केला. आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात मिळतात. एकंदरीत 2 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 43. आवश्यकता आहे 28ची. बॉल असतील 12 चेंडू 28 धावांची गरज. 12 बॉल्स 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. ओमी चलो हो जाए. 12-28. या स्पर्धेनिमित्त सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. जेव्हा या परिसरामध्ये किंवा ठाण्यामध्ये कुठलाही उपक्रम असू दे, तरुणांसाठी, महिलांसाठी, नागरिकांसाठी त्यांची उपस्थिती नेहमीच राहिलेली आहे आणि त्याचमुळे सुज्ञ लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब, विद्यमान आमदार या परिसराचे, ओवळा माजीवाडा विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही आगरी कोळी मीराभाई इंदर प्रीमियर लीगमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान साहेबांच्या माहितीसाठी गेल्या 3 पर्वापासून आपण ही स्पर्धा पाहतोय. ज्या स्पर्धेमध्ये
साहेबांच्या माहितीसाठी सामना क्रुशियल मोमेंटमध्ये आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आपण पाहतोय आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग ज्या स्पर्धेमध्ये 8 संघांचा समावेश आहे आणि सर्वचे सर्व जे खेळाडू आहेत ते आगरी कोळी आहेत. आयकॉन सुद्धा आगरी कोळी आहेत. अशी ही संकल्पना गेल्या 3 पर्वांपासून आपण पाहतोय. तर आपण आता मॅच ऑन करण्यास हरकत नाही आहे, कारण फ्लड लाईट्स देखील थोड्या वेळात चालू करावे लागतील. हा सामना संपेपर्यंत आपण तसं करूया. पण आता सामन्याचं गांभीर्य लक्षात ठेवताना, सामन्याचा मोमेंटम लक्षात ठेवताना सामना सुरू राहणं आवश्यक आहे. आणि आता गोलंदाज साहिल पाटील पुन्हा एकदा आपली हजेरी लावतोय. मागच्या षटकामध्ये थोडासा खर्चिक राहिला होता, त्याची भरपाई या षटकात करेल का साहिल? तयार. ऑन साईडला बॅटस्विंग चांगला आहे, गॅप आहे, क्षेत्ररक्षक दिसतच नाही आहे. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावा. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी थोडीशी या ठिकाणी खंत आहे की डिक्लेरेशन झोन्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अजून सक्रिय राहावं लागेल, अजून एलिव्हेशन, अजून फोर्स द्यावा लागेल. सन्माननीय नितीन आवे साहेब, आपणास मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायची कृपा करायची आहे प्लीज. 26ची गरज आहे. 11 चेंडू. फुल टॉस होता, मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. बॅटच्या अगदी आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय, धाव मिळणार नाहीये कारण खेळपट्टीच्या अवतीभोवती बॉल घरंगळतोय, जातोय. हा डॉट बॉल, एक डॉट बॉल सोन्याच्या किमतीसारखा आहे आणि तीच किंमत ओळखताना साहिल पाटील आपलं सर्वस्व पणाला लावतोय. हा सामना जिंकण्यासाठी या 4थ्या षटकावर फोकस करावं लागेल. तीच गोष्ट आतापर्यंत ध्यानात ठेवून गोलंदाजी साहिलची पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत चेंडू हाताळले 2, इक्वेशन बदलले. 10 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 26 धावांची. 10 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. निखिल गोविंद एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे श्रेयचा. आणि यावेळेस बघा फोर्स केला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा. प्रॉफिटेबल ॲसेट गॉन. निखिल गोविंद बॅक टू पॅव्हिलियन. ही सामना काही संपलेला नाही आहे. शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगता येत नाही की सामना कोणी जिंकलेला आहे. आतापर्यंत या षटकावर वर्चस्व राहिलेला आहे साहिल पाटीलचा, पण अजूनही ज्या षटकात 3 चेंडू बाकी आहेत आणि पाहूया त्या 3 चेंडूंवर श्रेय 11 हा संघ पुन्हा एकदा पुढचं पाऊल ठेवतोय का? इक्वेशन बदललेलं आहे. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आता 26 धावांची बॉल शिल्लक असतील. 9 चेंडू 26ची गरज आहे. साहिल पाटील आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्च करताना पाहायला मिळाला. साहिल तयार. ओद विकेट. कटर पण त्या ठिकाणी बघा अगेन्स्ट द टर्न, बॉलला पूल केला, उडवलाय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ उठव आता चेंडू शिल्लक आहे 8 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 20 धावांची. लिओनने बघा कुठल्या क्षणाचा विलंब न करता आपल्या येण्याची नोंद केलेली आहे षटकाराने. यावेळेस बघा फुलोलेनचा बॉल अपील अँड गिवन. यष्टीमध्ये चेंडू होता. LBW लिओन बॅक टू पॅव्हिलियन. साहिल कडून मिळते चोख प्रतिउत्तर. एक चांगला टो क्रशर
आपण साहिल यांचा पाहिला. शफल होऊन ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा आत आले. त्याचमुळे तो जो स्टान्स आहे चुकलेला आहे. आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत 5 आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत लिओनच्या सोबतीनं. सॉरी 6 फलंदाज बाद झाले, 6 विकेट डाऊन आहेत. नवीन फलंदाज आता येणार आहे. 7 चेंडू 20ची गरज. 7 बॉल 20. गॉडसन ऑन स्ट्राईक. चांगला बॉल होता, खलवट टप्प्याचा बॅकलिपचा वापर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण मॅकमिलन टप्पाला शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक हवी आहे. त्याचमुळे ते थांबण्याचा सल्ला देतात. गॉडसनला 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती म्हणजेच 51 धावा जिंकण्यासाठी आता 6 चेंडू 20ची गरज. नवीन फलंदाज गॉडसन तुम्हाला पाहायला मिळतील 8व्या क्रमांकावर. त्यांनी पहिला चेंडू लो बॅकलिपने खेळला, पण त्या स्ट्रोकवर धावा मिळाल्या नाही. व्यासपीठावर सन्माननीय प्रताप सर नाईक साहेब उपस्थित आहेत. गेल्या 3 टर्मपासून ज्यांनी या परिसराचा विकास खूप वेगाने केलेला आहे, तसेच प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची आवर्जून उपस्थित असते असं व्यक्तिमत्व, सुज्ञ लोकप्रतिनिधी व्यासपीठावर आपण पाहतोय. औचित्य आहे वीराबेंदर आग्रेकोळी प्रीमियर लीग आणि सामना पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर देखील ते हावभाव आपण पाहतोय की ती चुरस आहे दोन्ही संघांदरम्यान. ती चुरस आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे. भाग्योदेव आयवेसाहेब आणि नितीन आयवेसाहेब जवळचे संबंध नाईक साहेबांशी चर्चा करतायत. या स्पर्धेची आपण माहिती ते घेत आहेत. 6 चेंडू 20ची गरज. संजोगदत्त चव्हाण यांच्याकडून ते बक्षीसं लागूच आहे प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं. आणि आता त्याच षटकारांची गरज आहे खऱ्या अर्थाने श्रेय 11 या संघाला. आणि मॅकमिलन टप्पा या अगोदर त्यांच्या वतीने 1 षटकार आलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर बघा उत्कर्ष याला सुद्धा राखून ठेवलं होतं. उत्कर्ष नेहमीच 3ऱ्या-4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी येतो, पण या सामन्याचं गांभीर्य ओळखताना शेवटच्या क्रमासाठी उत्कर्षला ठेवलं. कटर उजव्या हाताच्या बॅटरसाठी लेग कटर. बॉल जातोय बाहेरच्या दिशेनं. विकेट कीपर साहिलच्या हातामध्ये जातोय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल म्हणजेच पराभवाची काळी छाया. त्याचमुळे आता तो प्रकाश शोधावा लागेल विजयाचा. त्यासाठी मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. 5 चेंडू 20ची गरज आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला आपल्या संघाची साथ देण्यासाठी ते मेहनत घ्यावी लागेल. तुमच्याकडचे जे स्ट्रोक्स आहेत ते योग्य त्या वेळी युटिलाइज करावे लागतील आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन टप्पा करण्याचा प्रयत्न करतोय. पण खूप चांगला कटर आहे गोलंदाज उत्कर्ष म्हात्रे यांच्याकडे आणि त्याच शैलीचा उपयोग करताना आपल्या संघाचा फायदा ते सुनिश्चित करतायत. 5 चेंडू 20ची गरज. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 5 balls and 20 runs required to win. उत्कर्ष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन विथ बाउन्स. पण या ठिकाणी बघा पंचांनी निरीक्षण केलं. व्हाईट बॉलचा इशारा आला. एकदा अवंदरची मिळाली. टीम श्रेय 11ला. इक्वेशन बदलते. 5 चेंडू 19ची गरज. 5 ball 19. टेनिस बॉल क्रिकेट हे आता पूर्ण भारतभर खेळलं जाते आणि काय जी पसंती मिळाली ती या अशा मोमेंट्समुळे. म्हणजे प्रेक्षक अजूनही सांगू शकत नाही की जिंकेल नक्की कुठला संघ. एका बाजूला श्रेय 11 पाहतोय आपण फलंदाजी करताना आणि रॉयल स्टनर्स आव्हान वाचवताना. पुन्हा एकदा बघा फुलरींचा बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेर सरकले. मॅकमिलन टप्पा या ठिकाणी स्ट्रोक ॲडजस्ट करतायत, पण बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॉल रोटेट होतोय बाहेरच्या दिशेनं. त्याचमुळे ते रोटेशन ओळखताना थोडेसे कमी पडतात आणि म्हणूनच एकमेकांची ओळख तुम्हाला ठेवावी लागेल की समोरचा फलंदाज कसा खेळतोय, समोरचा गोलंदाज कसा खेळतोय, मला ते बदल कसे करायला हवेत, त्यासाठी तुमची तयारी असायला हवी. पण ती तयारी मॅकमिलन टप्पाची दिसत नाही. बॅक टू बॅक डॉट्स येत आहेत. आता इक्वेशन बदललेलं आहे. बॉल शिल्लक आहे 4. आवश्यकता आहे 19ची. पुल करायचं आहे. बॅटची लिडिंग इज. बॉल मागे. प्रोटेक्शन आहे बिहाइंड द विकेट. एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल कारण मॅकमिलन टप्पाला स्ट्राईक हवी. 2 धावा मिळतील सुद्धा. 2 धावा मिळण्याची शक्यता होती पण थोडे कॅज्युअल राहिले फलंदाज. त्याचमुळे 1च धाव मिळते. इक्वेशन आलेलं आहे 3 चेंडू 18. वापरलं जातं आणि पहिल्या डावामध्ये काही चुका गोलंदाजाच्या झाल्या श्रेय 11च्या. त्याचमुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांनी अक्षरशः झोड टाकली धावांची
आणि म्हणूनच 70 धावा त्यांनी 5 षटकात बनवल्या आणि त्या धावांचा पाठलाग करताना थोडेसे कमी पडलेले. सुरुवातच थोडीशी सुमार झाली श्रेय 11 या संघाची. 3 चेंडू 18 येतील का? त्यापैकी पहिला खेचण्याचा प्रयत्न मॅकमिलन टप्पाचा होता. बॉल खूप जास्त वर आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय, खूप चांगला झेल टिपतोय आणि आता शक्यता थोडीशी कमी झालेली आहे. इक्वेशन बदलते. 2 चेंडू 18ची गरज. हितेशने तो सुंदर झेल टिपला आणि आता 2 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 18 धावांची. सामना खूप चांगला रंगला होता. तो स्ट्रगल, ती मेहनत, तो संघर्ष, ती जिद्द, ती चिकाटी सर्व काही ओव्हरऑल या डावामध्ये पाहायला मिळाली. पण आता रॉयल स्टनर्स हा संघ जवळपास सेमीफायनलच्या दिशेने मार्गक्रमण करतोय, पण अजूनही काही सांगता येत नाही. 2 चेंडू 18ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पोचता येत JD. 2-18 इक्वेशन सुटलेलं आहे असंच कुठं दिसून येते रॉयल स्टनर्सच्या बाजूने. पण पाहूया JD शेवटच्या टप्प्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या वतीने आता ते स्ट्रोक्स येणं आवश्यक आहे. मागे काय घडलं त्या गोष्टीचा विचार न करता मी काय करण्यासाठी आलो ते लक्षात ठेवायचं आहे. पण कॅज्युअल बॅट स्विंग, क्रॉस बॅटेड खेळायचं आहे. 1 चेंडू 18ची गरज आहे. 1 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. शेवटचा बॉल आणि जवळपास सेमीफायनलिस्ट ठरलेले आहेत रॉयल स्टनर्स. आता ती काय औपचारिकता सामन्यामध्ये आपण पाहतोय. चांगलं षटक आतापर्यंत उत्कर्षने हाताळलं. 6 चेंडू 20ची गरज होती आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत, विच इज गुड थिंग अबाउट हिज बॉलिंग. पुन्हा एकदा बॅट स्विंग फक्त आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे टीम रॉयल स्टनर्सचे. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्टनर. रॉयल स्टनर बनतायत सेमीफायनलिस्ट. पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून आपले सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रताप सर नाईक साहेबांचं आगमन आज इकडे झालेलं आहे. तर मी आयोजकांच्या वतीने विनंती करेन आणि मीरा भाईंदरमध्ये सध्या जर बघितलं तर पाणी समस्या आहे, पण साहेबांनी आता आम्हाला वचन दिलं. साहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगड्यावरची भगवी रेख का एप्रिल महिन्यापर्यंत, एप्रिल ते मे महिन्यापर्यंत मीरा भाईंदरमध्ये पाणीच पाणी येणार. चला जोरदार टाळ्या वाजवा. साहेब तुम्हाला माहिती आहे मी साहेबांचे बरेच कार्यक्रम अटेंड केलेले आहेत आणि ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ संबंधी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा पहिला कार्यक्रम मी साहेबांच्या आशीर्वादाने नवघर नाक्यावर केला दहीहंडी उत्सवाचा. यावर्षी प्रो दहीहंडी उत्सवसुद्धा हा खूप चांगला कार्यक्रम झाला. तर आज खरोखर प्राऊड फील होते आम्हा सर्वांना. आम्ही कुठेही गेल्यावर नेहमी सांगतो राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, किल्ला असावा तर रायगडासारखा, सरसेनापती असावा तर हंबीरराव मोहितेसारखा, आंबा असावा तर देवगडासारखा आणि आमदार असावा तर सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांसारखा. या जगातल्या सगळ्यात श्रीमंत झाडाला साग म्हणतात. शिवशंकर भोलेनाथांच्या पिंडीला जो विळखा घालून बसतो त्याला नाग म्हणतात. आई भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली तिला इतिहासामधील आग म्हणतात आणि सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांना महाराष्ट्राच्या विधानसभेचा वाघ म्हणतात. वेलकम वेलकम, सुस्वागतम. तर पाणी ही समस्या आता एप्रिल मे महिन्यापर्यंत साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर ते टेन्शन निघून जाईल. मी आयोजकांना यस म्हणजे मे महिन्यापर्यंत, जून महिन्यापर्यंत, पण म्हणजे यावर्षी तो सगळं सॉल्व होऊन जाईल. तर प्लीज मी आयोजकांना विनंती करतोय आज सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांचा सन्मान करण्यासाठी दुःख असून दे सुख असून दे आज ही मायेची उबदार शॉल आज सन्मान्य नितीन वारे आज अमूल्य वेळ काढून कुठलाही कार्यक्रम असून दे. मीरा भाईंदरमधला खूप मोठं फेस्टिवल चालू आहे तुम्हाला माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट हिरेन म्हात्रे, मी पुढे या ना, हिरेन म्हात्रे प्रमुख आयोजक आहेत. विनंती करतो या आज पंढरपूर
आणि या गोडदेव गावामध्ये साहेबांना माहिती असेल पंढरपूर आहे, कारण मंदिर कुठलं आहे, विठ्ठल रखुमाईचं. आणि तीच मूर्ती आज आयोजकांच्या वतीनं आज आम्ही तुम्हाला देत आहोत, त्याचा स्वीकार करावा. तर खरोखर आज तुम्ही आलात, धन्यवाद धन्यवाद. खूप बरं वाटलं. आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये साहेबांचा तुम्हाला माहिती आहे खूप मोठा कार्यक्रम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावर चालू आहे. फक्त जाता जाता साहेब एवढंच सांगेन का 2 शब्द मार्गदर्शन करून जा. खूप खूप शुभेच्छा देतो. ह्या मंचावर आल्यानंतर माझं तारीफ अशी काय केली जाते की मलाच कसं तरी गहीवरल्यासारखं होत आहे, परंतु हरकत नाही. अतिशय जवळचे माझे सगळे सहकारी आहेत, मित्र आहेत आणि मित्रत्वाच्या भावनेनं गेल्या अनेक वर्षापासून आपण माझ्यावर प्रेम करताय. मला कधी अभिमान वाटतो की नेहमी नवघर आहे, गोडदेव आहे, आपला हा पट्टा जो आहे, ह्या पट्ट्यातून लोकांनी 2009, 2014, 2019 निवडणूक एवढा प्रचंड प्रमाणामध्ये मताधिक्य दिलं की ह्या तिन्ही वेळेस ह्या परिसरातल्या जनतेनं प्रचंड मतं मला दिली. त्यामुळे मी आज तिसऱ्यांदा ह्या परिसराचा आमदार आहे, ह्याचा मला अभिमान वाटतो. आणि आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान ह्या आमदाराला किंवा प्रताप सरनाईकला लाभलं आहे. त्यामुळे मी कुठलाही कार्यक्रम असू द्या, भले तो सुखाचा असू द्या, दुःखाचा असू द्या, जास्तीत जास्त कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आपण ज्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न सांगितला, मला वाटलं नव्हतं की तुम्ही माईक हातात घ्याल आणि लगेच पाण्याचा प्रश्न घ्याल, परंतु एक गोष्ट 100% सांगतो की तुम्ही मगाशी म्हणालात की मी जे बोलतो ते करतो. पुढल्याच आठवड्यामध्ये आयुक्तांबरोबर आम्ही सूर्या डॅमची पाहणी करायला जाणार आहोत. खरं तर एप्रिल-मेपर्यंत आम्हाला MIDCच्या आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की पाण्याची पाईपलाईन ती टाकली जाईल. मध्यंतरी काय भाईंदरच्याच आपल्या नेत्यांनी त्या चेन्नई इथले जो पाण्याची टाकी बनते त्यासाठी जाणाराच रस्ता बंद केला होता. त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाला होता. 2-3 महिने काम थांबलं होतं, परंतु आता तो प्रश्न सगळा सोडवलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सगळी नेते मंडळी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. 218 MLD पाणी म्हणजे आपल्या भविष्यामध्ये मीरा भाईंदरचा 30 वर्षाचा प्रश्न जो आहे तो आता ह्या वर्षी सुटणार आहे. आणि एप्रिल-मे महिन्यामध्ये नाही, परंतु 1-2 महिने इकडे तिकडे ह्या वर्षी 100% 24 तास मीरा भाईंदर शहरातील जनतेला पाणी कसं मिळेल ह्याची जबाबदारी प्रताप सरनाईक म्हणून आणि आमदार म्हणून मी घेतो आणि ती 100% पूर्ण करेल याची खात्री देतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. हे आज 10, 11, 12 वाजेपर्यंत तुमचे सामने चालतील, त्या सगळ्या सामन्यांना शुभेच्छा. मला या ठिकाणी आमंत्रित करून सत्कार केल्याबद्दल आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती मला आपण भेट म्हणून दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेची आणबान शान कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रताप सरनाईक. चला मॅन ऑफ द मॅच प्लीज. साहिल यांचे चिरंजीव आहेत, वडील स्वतः क्रिकेटर, मुलगा सुद्धा क्रिकेटर. हा दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करतोय साहिल पाटीलला. कॉंग्रॅच्युलेशन साहिल पाटील. साहेबांचा हात खांद्यावर आहे, साहेबांचा एक फोन कॉल, समोरच्याचा मॅटर सॉल्व. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल गोडदेव ग्रामस्थ ऋणी आहे. आणि आज अभिमान वाटतो महाराष्ट्र पोलिसांबद्दल. सदरक्ष शनाय खाली निग्रणाय हे ब्रीद वाक्य आहे, हेड्स ऑफ आहे. तर तुमच्या सगळ्या पुढच्या आयुष्यासाठी उज्ज्वल आणि चांगल्या शुभेच्छा. धन्यवाद. निखिल तावडे. चला कॅश प्राइजेस घ्यायला यायचं आहे. धन्यवाद प्रताप सरनाईक साहेब, या ठिकाणी आपली उपस्थिती वंदनीय होती. चला मॅकमिलन, गॉडसन, योहान आपण विकेटसाठी यायचं आहे कॅश प्राइज घेण्यासाठी. मॅकमिलन, गॉडसन आणि योहान आपण विकेटसाठी बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. आणि षटकारासाठी मॅकवन, योहान, मॅकमिलन टप्पा आणि लिओन आपण या कॅश प्राइज घेण्यासाठी. चला या. सन्माननीय संजूदादा चव्हाण यांच्या वतीने विकेटसाठी. आणि चला मॅकमिलन या, योहान या. सन्माननीय संजूदादा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक विकेट्स आणि षटकारासाठी श्रेय 11ला बक्षीस होतं. योहान या. योहानला 2,000 रुपये मिळतील योहानच्या वतीने 2 विकेट्स. आणि अजून एक 1,000 एक षटकारासाठी 3,000 मिळतील योहानला. लिओन आहे का? लिओन आहे. ओके मग ओके लिओनला आपण 3,000 रुपये देणार आहोत. लिओनला त्यांनी योहानला 1,000 रुपये. लिओनला 1,000 रुपये. चला एक षटकार खेचला होता योहानने 1,000 रुपये. चला लिओन या. लिओनचे 2 विकेट्स आणि 1 षटकार. लिओनचे 3,000. मॅकमिलन गोविंद
आपण यायचंय आपलं एक मॅकविलनची विकेट आहे. चला मॅकविलन आपले 1000. गॉडसन आपण एक विकेट घेतलाय आपले 1000. मॅकविलन टप्पा आपला एक षटकार आपले 1000. मॅकवन आपण या आपले 1000. सन्माननीय संजय चव्हाण यांचे कॅश प्राईज हे आपण सेट केलं होतं. चला मॅकविलनचे 1000. चला गॉडसन लगेच या फास्ट. सन्माननीय संजय चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ श्रेय 11 त्यांच्या खेळाडूंसाठी ती बक्षिसं सेट केलेली होती. चला गॉडसन 1000. मॅकविलन टप्पा 1000. चला मॅकविलन टप्पा 1000 या. चला धन्यवाद. आणि हितेश पाटील, सौरभ पाटील आणि यश पाटील आपल्यासाठी कॅडबरीज आहेत जे कॅच पकडले त्याबद्दल. हितेश पाटील, सौरभ पाटील आणि यश पाटील आपण या आपल्या कॅडबरीज कलेक्ट करण्यासाठी. रॉयस्टरचे हे जे खेळाडू आहेत आपण यायचे आपल्या कॅडबरीज. साहिल पाटील आपल्याला ज्या शंकर नंदन यांच्याकडून नंदन कनोजिया. चला थँक्यू. तर आपण सन्माननीय संजयदादा चव्हाण यांचा विशेष सत्कार करणार आहोत. आजच ते इंडियामध्ये लँड झाले, लगेच स्पर्धेसाठी आले आणि खरंच हे खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. वेळ मिळत नसतो, वेळ काढायचा असतो आणि संजोगदादा चव्हाण नेहमीच क्रिकेटसाठी वेळ काढतात, उत्तनवासियांसाठी नेहमीच उभे राहतात आणि बाहेरच्या देशात राहताना आपल्या सर्व घडामोडी पाहतात सुद्धा. तर आपलं आम्ही विशेष आभार व्यक्त टाळ्याहून जाऊ द्या सन्माननीय संजोगदादा चव्हाण यांच्यासाठी. एक डेडिकेटेड क्रिकेटर आणि खास वेळ त्यांचा नेहमीच तो क्रिकेटसाठी देतात, त्याबद्दल त्यांचं मी मनस्वी स्वागत करतोय. आणि ही एक आठवण आग्रेकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीगची आपण या ठिकाणी आपला संघ आणलात त्याबद्दल आमचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. थँक्यू श्री 11 फॉर पार्टिसिपेटिंग इन आग्रेकोळी MBPL 2024. थँक्यू. करूया समालोचन कक्षामध्ये बदल. पुढचा सामना स्टार्ट होतोय. ऐकूया आवाज सन्माननीय नितीन आळवे सरांचा. धन्यवाद मनीष पाटीलजी. चला आपण वळूया. दॅट्स अ ग्रेट मॅच. मी सांगितलं नाही या स्पर्धेतील ही मॅच सर्वोत्तम होणार आहे. एका साईडला आहे महादेव आशीर्वाद, दुसऱ्या साईडला आहे बॉस विक्टोरियन्स. वन द टॉस डिसाइड टू फील्ड फर्स्ट. आमंत्रित केले ते म्हणजे महादेव आशीर्वाद या संघाला. प्रथम फलंदाजीसाठी प्रमोदजी पाटील, जितेंद्र नाईक यांना विनंती आहे व्यासपीठावर या.